थँक्यू डी मास्टर. इथेच थांबा, आपण नंतर चालू करू. इथे दांडी गुल फलंदाज बाद बॅक टू बॅक विकेट ठोक डीजे. ला 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 ला. ए उमर के नौजवानों, दिल न लगाना ओ. डीजे चांगली सुरुवात. दादा नुसता लाव, त्याच्यावरती थोडासा काहीतरी प्रेम दाखव, सगळाच लावल तो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. चांगला फटका, गॅपमधून चेंडू ढकलला, गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. चेंडू या ठिकाणी हुशार झालाय प्रचार, 4 धावेसाठी आला चौकार. ठोक डीजे. प्यार करके 3 षटकामध्ये 45 धावांची गरज होती. पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करणं गरजेचं. अजून इरफान आपण पाहतो इथे, आणि इथे गोलंदाजी मार्क वरती योगेश. चांगला गोलंदाज योगेश. पहिला चेंडू निर्धाव. संघ कर्णधार चांगली कामगिरी करत स्वतःच्या खांद्यावरती. टॉस नेहमी पराभूत झाल्यानंतर आपण पाहिलं गेलं बॅटिंगला आमंत्रित केलं होतं. बॅटिंग करत असताना या संघाने चांगली कामगिरी केली. पहिलं षटक सुरेख होतं, 5 धावा, 2 फलंदाज मार्गस्थ झाले होते. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लगातार निर्धाव चेंडू, 8% निर्धावचे जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू म्हटलं गेलं तर प्रियश, आपण नेहमीच बोलतो एखादा रोग जो माणसाला धीरे धीरे मारतोय, त्याचप्रमाणे एखाद्या संघाला पराभव छायेत सोडणारा चेंडू म्हणजे लगातार निर्धाव चेंडू खेळणं. हे निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज या ठिकाणी पुढचा चेंडू. इथे लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करतील, सांगतील खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धावेने. धावसंख्या आगेकूच होते. 45 धावांचा पाठलाग करताना 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 39 धावांची गरज आहे. 3.9च्या सरासरीने, 90च्या सरासरीने चालायचं आहे प्रत्येक चेंडूवरती. इथे चांगला चेंडू, एका धावेने स्कोर कार्ड 7. 38 धावांची अजूनही गरज. धावांची गरज असताना पुन्हा एकदा एक मोठा फटका जरुरी असणार.
युगे चांगली कामगिरी करतो का कोणत्या मोठा मोठा फटका मारण्याचा. इथे संधी देत नाही पण इथे क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी होते. चेंडू कार्पेट पद्धतीने येत होता, अचानक उचली घेतली आहे. चेंडू जाऊन पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. हा चौकार सामन्याला कलाटणी देणार का? सामना बदलावर संघ इथून यू टर्न घेणार का? सामना विजयी पदावरती घेऊन जाणार का? स्कोर कार्ड जाऊन पोहोचले त्या चौकारच्या सहाय्याने. 11. विलास पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतोय. फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडूचा समाचार. चेंडू जातो सीमारेखा पार. फ्लायटेड चेंडू बाहेर पडला. 7 धावेसाठी षटकार आला. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 45 धावांची गरज होती म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू शिल्लक येते एक मात्र चेंडू म्हणजे 7 चेंडू 28 धावा. म्हणजे ह्या चेंडूवरती एक अपेक्षा असतील. एक मोठा फटका आला. जरूर शेवटचं षटक आपण काही करामत करू शकणार का जांतराच्या बदलापूर. कळवट टप्प्याचा चेंडू वाईडी स्लॉगर रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विशाल तिथपर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड. एकच धाव घेतली. 18 धावसंख्या विजयासाठी आपण पाहतो 27. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि स्ट्राईकचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलणार का? आपण याच मैदानावरती गतवर्षी खुराम सर 31 धावांचा पाठलाग होताना पाहिला गेलाय आणि त्यावेळी बदलापूर संघ होता आणि तो बदलापूर संघ आपण पाहिला. बदलापूर गाव हा संघ होता. आता जांतराचा बदलापूर संघ आहे. 6 चेंडू आणि त्या 27 धावा या ठिकाणी होणार का? गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं तर प्रत्येक संघामध्ये 5 ते 6 अष्टपैलू खेळाडू असतात. वाईट चेंडू. तर प्रतिवर एक बाउन्स आणि त्याचबरोबर वाईटची एक धाव जरूर या ठिकाणी धावसंख्या होती जोडली जाईल. पुन्हा एकदा पंचाबचं लक्ष वेधून घेतात. बॅक टू बॅक वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 वाईटच्या धावा धावसंख्यावरती या ठिकाणी पाहतोय जोडल्या जातील. या 2 वाईटने स्कोर कार्ड 20-25 धावांची अजूनही गरज आहे. 4 मल्टी हिट इथे लागले जातील का? स्ट्राईकचा फलंदाज होती हिम्मत आणि युक्ती इथे षटकाराची गरज आहे. रिव्हर्स करायचा प्रयत्न. दूध आणि तलवार खडतळ मार्ग पकडायचा नाही आहे. सरळ रस्ता होता त्या रस्त्यावरती चालायचं होतं. षटकाराची गरज असताना रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही 25 धावांची गरज आहे. समोर पाहतो वाईडी श्लॉंगा डिझल मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी व्यास तैनात आहे. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 21. 24 धावांची गरज. इथून प्रत्येक चेंडू आता मल्टी हिट मारावा लागेल. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. चेंडू सोडला. याच मैदानावरती पहिल्या रात्री आम्ही पाहिलं होतं धावसंख्येची गरज असताना ते चेंडू सोडण्यात आलं होतं आणि ते चेंडू घातक ठरले होते. इथे एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर युक्तिबाज गोलंदाज आपण पाहिले गेले बहुत संघाकडून.
मॅचमध्ये आपण बोलतो वन साईड मॅच या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी भोज संघाने केला. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने जी मित्र आमच्या या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं दादा खरवई बरोबर कोणता संघ येईल आणि त्यांनी सांगितलं 100% भोज संघ जरूर खरवई बरोबर तिसऱ्या राऊंडला असेल. त्याचं हे भाकीत खरं ठरतंय आणि खऱ्या अर्थाने दादा तुझा ॲड्रेस सांगून ठेव, एक मंदिर आणि एक जागा तुझ्यासाठी जरूर ठेवू कारण तुझं भाकीत 100% सही ठरलंय. कारण इथे बॅकफूट होती ढकललं गेलंय चांतराच्या बदलापूर संघाला. इथे चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा आल्या. 4 धावाने आपण पाहतो या ठिकाणी या क्वार्टर फायनलमध्ये जरूर प्रवेश केलाय भोज संघाने आणि भिडणार तो खरवई संघाच्या विरोधात. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. या धावा आपण पाहायला गेला त्या झाल्यात. त्या पहिल्या इनिंगमध्ये 45चा पाठलाग करता आला नाहीये जनताच्या बदलापूर संघाला आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच शंकर ठरला या मॅचचा हिरो.